आपल्या सगळ्यांना माहीतच आहे गणेश चतुर्थी आलेली आहे, तर आम्ही गेलो गणपती बाप्पा आणायला. पाहतो तर काय गणपती बाप्पाची तयारी झालेलीच नव्हती. मग काय बसलो गणपती बाप्पाची वाट पाहत. आधीच ट्रॅफिकने आम्ही फुल हैराण झालेलो होतो आणि बाप्पा निवांत आमच्याकडे पाहत होता. बाप्पाची तयारी झाल्यावर बाप्पा निघाले आमच्या घरी यायला आणि त्यात आहोंना नेहमीप्रमाणे उशीर झालेला असतो, त्यामुळे त्यांना झालं तर कधी एकदाशी आम्ही घरी जातोय. मग काय मी पण घेतला पाठ आणि निघाले बाप्पाला न्यायला घाईघाई आणि बसले बाप्पाकडे. आधीच पुढे किती ट्रॅफिक भेटणार आहे त्याचा टेन्शन आणि त्यात यांची घाई. इतक्यात बाप्पाची तयारी झालेलीच होती, तर बसवला एकदाशी बाप्पाला पाटावर आणि निघालो आम्ही आता घरी जायला. बाप्पाचे रूप इतके खुलून आलेले होते की असं वाटत होतं बाप्पाकडे पाहतच राहावं, पण घरी पण जायचं होतं. मनात असाच विचार करत मग काय घेतला बाप्पाला उचलून आणि निघाले घरी यायला. तर इतक्यात ओमकारची फोटोग्राफी चालू झाली. मग काय तिथंच वेळ गेला. मग आम्ही हळूहळू बाप्पाला घेऊन निघालो घरी यायला. नंतर आठवण झाली बाप्पाला झाकायचं, तर विसरूनच गेलो. मग बाप्पावर दिला झाकण आणि परत बाप्पाला उचलून घाईघाईतच निघालो घरी यायला. आणि परत एकदा ओमकारची फोटोग्राफी चालू झाली. तो काय माझा आवडीचा विषय, त्यामुळे फोटोग्राफी झाली आणि आम्ही लगेच जाऊन बसलो गाडीत. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया करत करत आम्ही निघालो आता घरी यायला. गाडीत बसलो आणि पाहतो तर काय आहो नाही जागेवर. मग काय बसलो आहोंची वाट बघत. आहो आले आणि आम्ही लगेच निघलो मग घरी यायला. घरी येताना बघतो तर पुन्हा एकदा रस्त्यात ट्रॅफिक आणि त्यासोबतच आहोंचे लेक्चर. बाप्पाला असे पकड, बाप्पाला तसे पकड, रस्त्यात खड्डे आहेत, ते ऐकत ऐकतच आम्ही निघालो. असे करत करत एकदाशी पोचलो आम्ही घरी. मग काय आहो उतरले आणि आहोंनी बाप्पासाठी प्रेमाने दार उघडले. आहोंनी गणपती बाप्पाला माझ्या मांडीवरून घेतले आणि मग आम्ही वरती जायला निघालो. मग काय मी घाईघाईत निघाली बाप्पाला ओवाळण्यासाठी तांदूळ आणि पाणी घ्यायला. अशा घाई गडबडीत आम्ही हसत खेळत बाप्पाला घेऊन आलो घरी. अहो जिने चढून दमले तरी बाप्पाच्या नावाचा जयघोष आमच्या तोंडात चालूच होता. वर पोचलो तेव्हा आहोंनी आनंदाचा श्वास घेतला आणि मग मी बाप्पाला ओवाळून बाप्पाच्या घरात आगमन झाले. मग काय आम्ही सगळे आनंदाने आरशून गेलो. स्वरूपाचं तर सांगूच नका, स्वरूपाला तर खूपच आनंद झाला, कारण गणपती बाप्पा येण्यासाठी ती खूप उत्सुक होती. तर अशा प्रकारे आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. मग आता परत भेटूया गणेश चतुर्थी.